स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख इंग्रजी फरडे अर्थशास्त्र कोरडे. योगेंद्र यादव. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण आणि त्यानंतरचे विश्लेषण हे सारेच इंग्रजीत किती प्रभावी वाटले. ही अर्थशास्त्राच्या परिभाषेची फोडणी दिलेल्या इंग्रजी अनेकांना कळतच नसल्याने अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती सांगण्याची जबाबदारी सहज झटकता येते. चीनची घुसखोरी झालीच नसल्याचे ज्या कोरडेपणाने सांगता येते त्याच कोरडेपणाने लोकांचे घटते उत्पन्न, महागाई याबद्दलही फड्या इंग्रजीत बोलता येते. वास्तविक निर्मला सीतारामन या इतक्या हुशार आहेत, त्यांची वाणी इतकी धारदार आहे आणि राजकीय लाभहानीची जाणीव त्यांना इतकी बिनचूक असते की अर्थसंकल्प वगैरे मांडणे हे त्यांच्यासाठी सोपेच काम. पण मोदी सरकारच्या 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडणे सोपे नव्हते, हे मात्र खरे. अर्थमंत्र्यापुढे आव्हाने होती. देशातल्या 80% कुटुंबाचे उत्पन्न गेली 2 वर्ष कमीच होत चालले असून सुद्धा, म्हणजे या सर्व 80% कुटुंबांना रोज खर्चासाठी बचत कमी करावी लागते आहे किंवा काहींना तर उसनवारी करावी लागत असून सुद्धा, आणि बिहार व उत्तर प्रदेशात नोकऱ्यांसाठी दंगलसदृश परिस्थिती उफाळावी इतक्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली असून सुद्धा आपल्याला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनायचे म्हणजेच बनायचीच आहे. हे पहिले आव्हान. बाकीचे आव्हाने अनेकच. भाजपला पारंपरिक खंदा समर्थक वर्ग मानले जाणारे छोटे व्यापारी गेल्या 7 वर्षात कधी नोटाबंदी, कधी पचरंगी GST, तर कधी कडकडी टाळेबंदी अशा थपडाच खातोय. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा पूर्णतः विसरून गेलेल्या आहेत. त्याऐवजी सरकार आता अमृतकालाचा शोध लावते आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांना यंदाचा अर्थसंकल्प सादर करायचा होता. लाडक्या हत्तींचीही काळजी घ्यायची होती. हे हत्ती कोण ते विचारू नका. आहेत 1-2. त्यापैकी एकाची संपत्ती 6.06 लाख कोटीवरून कोरोना काळातसुद्धा 6.75 लाख कोटी होती. ही देशाचीच प्रगती, भारत मातेचे सुपुत्र नाते. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या एकंदर आकारापेक्षाही 1.5 संपत्ती आपल्या देशातल्या 100 अब्जाधीशांच्या हाती आहे, हे विसरून कशी चालेल. अर्थसंकल्पात जमेपेक्षा खर्च अधिक, त्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा खर्चाचे सुधारित अंदाज वाढलेले आणि प्रत्यक्षात खर्चात तर त्याहूनही जवळपास दुपटीने वाढ असे चित्र कोरोना महासाथ सुरू होण्याच्या आधीपासून दिसलेले आहे. या खर्चवाढीमुळे रिझर्व्ह बँकेवर डल्ला मारण्याची संधी सरकारने पुरेपूर वापरली किंवा त्यानंतरच्या वर्षी रोखीकरणाच्या नावाखाली देशाची संपत्ती विकण्यासारखाचा प्रयत्न करून झाला. पण असे सारे उपाय वापरून झाल्यानंतरचे हे वर्ष आहे. तरीसुद्धा श्रीमंतावर कर लावण्याचे नावही काढायचे नाही बरे का. म्हणून तर यंदाच्या वर्षी नुसत्या व्याजावरचाच खर्च 9,40,651 कोटी रुपये हा केंद्र सरकारच्या एकंदर खर्चाच्या 23.8% एवढा आहे. या साऱ्यापेक्षाही मोठे आव्हान अर्थमंत्री सीतारामन यांना जाणवले असणार ते म्हणजे आपल्याकडे फारच लोकशाही आहे. आपल्याकडली प्रसारमाध्यमे अद्याप मुक्त वगैरे आहेत आणि तरीही आदेश पाळावेच लागत आहेत. म्हणून लोकांना आणि त्यांच्या दृष्टिकोनांना मॅनेज करावेच लागणार. अशा कठीण प्रसंगात एक म्हणजे अर्थशास्त्राची परिभाषा आणि दुसरे म्हणजे इंग्रजी, हे दोन्ही फारच कामाला येतात. मुळात अनेकांना अगम्य वाटणाऱ्या परिभाषेला इंग्रजीचे कोंदण मिळणे ही तर समसहयोग की झाला अशी अवस्था. असा सहयोग एकदा का जमला की मग आपली अर्थव्यवस्था खरोखर कशी चालते आहे वगैरे सांगण्याची गरजच भासत नाही. कोणी म्हणेल लोकांची जगणे अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असते. पण या लोकांना इंग्रजी कळते का? नाही ना कळत. आमची ज्ञानभाषा फक्त इंग्रजीच. बाकीच्या भाषांनी तिची भाषांतरे करायची आणि हे भाषांतरित तुकडे त्या लोकांना वाटायचे, हीच आमची पद्धत. ती या वेळेला तर फारच उपयोगी पडल्याचे दिसून आले. अर्थमंत्र्यांनी नुसती आर्थिक परिभाषा आणि फरडे इंग्रजी यांचा सपाटा भाषणात लावल्यावर TV वरल्या इंग्रजी चर्चांनाही कसे तेज चढले आणि तज्ज्ञांचे विश्लेषण कसे छान होऊ लागले. या अशा छानपणाशी सवयच आताशा अनेकांना झाले. कारण हल्लीच्या आर्थिक परिभाषेत ज्यांना इमर्जिंग इकॉनॉमीज म्हटले जाते त्या गरीब विकसनशील देशाचे प्रतिनिधी दावोसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अशीच लोकांना न कळणाऱ्या भाषेत फडफड भाषणे करीत असतात. परिभाषा ही अशी जादूची कंडी आहे की तिच्यामुळे गरिबातल्या नकोशा जिन्याला सुद्धा नवीच कळाही प्राप्त होते. अशा कठीण प्रसंगी आणखी एक गोष्ट कामास येते ती म्हणजे मीडिया, अर्थात प्रसारमाध्यमे. त्यातही हल्ली तर
अर्थसंकल्प सादर झाला की लगेच चित्रवाणी वाहिन्यावर त्याचे स्वागत करणाऱ्यांची रिगस लागते. यात उद्योजकही असतात. या उद्योजकांपैकी कुणी खरोखर आदर म्हणून, कुणी गरज म्हणून, तर कुणी भीतीमुळे बोलत असेल. पण हे असे उद्योजक म्हणजे आपली अर्थव्यवस्था असे चित्र पक्के होत राहते. त्याहीपैकी काही प्रमाणात असतात ते अर्थशास्त्रज्ञ. हे अनेकदा एकतर सरकारी किंवा दरबारातले असतात किंवा एखाद्या उद्योग समूहामध्ये असतात. हितसंबंधाचा झगडा वगैरे कशाचीही तमा न बाळगता हे विश्लेषण सुरू असतात. अर्थातच इंग्रजीत. यापेक्षा भारी काम करतात ते टीव्हीवाले अँकर. भाषा इंग्रजी असो की मराठी की हिंदी की आणखी कुठली, छान छान चर्चाचा खेळ ही अँकर मंडळी सुखीने सुरू ठेवतात. हाच तो सत्तेचा खेळ असे ज्यांना वाटते ते चर्चेतून बाद होतात. ही चर्चा छान छान म्हणजे इतकी छान की अर्थमंत्र्याचे भाषण आणि अर्थसंकल्पाच्या दस्तावेजातले आकडे यामधल्या फरकाकडे कुणीही पाहत नाही. आधीची अर्थसंकल्पीय आश्वासने आणि आताची स्थिती यामधली दरी कोणाला दिसत नाही. दावे आणि वास्तव यांच्यातल्या तफावतीकडे कोणी ढुंकूनही बघत नाहीत. आदल्या दिवशीचा आर्थिक पाहणी अहवाल आणि दुसऱ्या दिवशीचा अर्थसंकल्प यामधल्या आकड्याचा पडताळा घेण्याची पद्धत काही वर्षापूर्वीपर्यंत होती हे कोणाला आठवते का? नसेल. पण मग गेल्या 2 वर्षात अर्थमंत्र्यांनीच नवनवी पॅकेज जाहीर केली होती. खूप मोठमोठे आकडे ऐकवले होते. हे तरी आठवते का यापैकी कोणाला? नसेल. तर मग शेतकऱ्यांचे उत्पन्न यंदाच दुप्पट होणार होते या घोषणेचे विस्मरण पक्के समजायचे ना. सत्तेच्या खेळात असले काही आठवून चालत नाही. तिथे अर्थमंत्र्याच्या वतीने आपणही छान छान बोलायचे, छान छानच पाहायचे. त्यासाठी छानपैकी गृहीतके, सिद्धांत वगैरे आर्थिक परिभाषेत मांडायचे. एवढी जमत नसेल तर किसान ड्रोनमुळे क्रांतीच कशी होणार हे तरी सांगायचे किंवा जुन्याच योजना कशा छान नव्याने सांगितल्या. यंदाच केवढी मोठी तरतूद केली असे काहीतरी गेल्या वेळच्या अर्थसंकल्पाकडे पूर्ण दुर्लक्ष करून बोलायचे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे फार पंचायत होते हो. कुणी ना कुणीतरी हा छान खेळ बिघडून टाकते. तो रवीश कुमार काय, बिझनेस स्टँडर्ड्समध्ये हा काही 25 वर्षाचा अर्थसंकल्प नव्हे असा लेख लिहिणारे रथिन रॉय कार्य किंवा श्रीमंतावर कर वाढवाच म्हणणाऱ्या एकट्या अर्थशास्त्रज्ञ जयती घोष काय. पण आपला मीडिया हल्ली या असल्या माणसावर मातच करतो. श्रीमंतावर कर वाढवण्याची कल्पना भुक्कड आणि भंपक असे म्हणणाऱ्यांची फौज आज मीडिया उभी करू शकतो. जर आपण लोकांना आणि त्यांच्या दृष्टिकोनांना मॅनेज करावेच लागते याबद्दल बोलत असू तर केवळ मीडियाला मॅनेज केल्यावर अर्धे अधिक काम होऊन जाते. मुक्त मीडिया हा देखावाच उरला असेल तर मग फारच लोकशाही वगैरेचा धाकही बाळगण्याचे कारण उरत नाही. पण लोकशाही निवडणुकांमधून तरी जिवंत राहू शकते आणि इथेच अर्थमंत्री सीतारामन यांच्या पुढले आव्हान वाढते. चीनची घुसखोरी झालेली नाही असे मीडियाकरवी सांगून सरकार वेळ मारून येऊ शकेल. पण सामान्य लोकांना तुमचे उत्पन्न कमी झालेलेच नाही, महागाई वाढलेली नाही असे कसे सांगणार आणि सांगितले तरी लोक कसे ऐकणार? मग निवडणूक जिंकायची कशी? कशी याचे उत्तर आहे. निवडणुकीला खऱ्या प्रश्नापासून दूर न्यायचे. लोकांच्या खऱ्या आर्थिक प्रश्नापासून अशी निवडणुकीची फारकत केली गेली नसती तर तिथे निवडणूक होते आहे त्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांना काही ना काही जाहीर करावे लागले असते. तसे झाले नाही. उत्तर प्रदेशातली निवडणूक पहा. तिथले मुद्दे काय तर मिस्टर जिन्ना, अयोध्या, वाराणसीची देवळी, फक्त समाजवादी पार्टीचेच गुंडाराज आणि अर्थातच हिंदू मुस्लिम तेढ वाढवणारे मुद्दे भाषणामध्ये. तर प्रत्यक्षात पैसा आणि धाकट पडशा वापरून जातींच्या समीकरणाचा खेळ हे जमिनीवरील काम असेच जर सुरू असेल तर लोकांच्या स्थितीपासून कोरडे राहणार आणि आकड्यांच्या जंजाळात लोकांना कोरडेच ठेवणार. अर्थशास्त्री जिंकत राहणार. अर्थातच फड्या इंग्रजीच्या साथीने आणि मग टीव्हीवाली तज्ज्ञ मंडळी याही अर्थसंकल्पाला 10 पैकी 8 मार्क्स वगैरे देतच राहणार. लेखक जय किसान आंदोलन आणि स्वराज्य इंडियाचे संस्थापक आहेत.